निलेश टकाटक PPW या चॅनलच्या वतीने सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. मित्रांनो, 31st ही पार्टी कोणी कोणी साजरी केली आणि कोणाकोणाच्या पार्टीमध्ये गोंधळ झाला, दारू पिऊन कोणा राळा घातला हे आम्हाला कमेंट्स करून सांगा बरं. हां, कसं 31st आपली का असते, कसं आपण विदर्भाचे लोक आपल्याला पाहिजे ते. आणि तसाही रविवार होता म्हणा, जमके झाली तर कसं पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर मित्रांनो, हॅपी न्यू इयर. चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं आपला. हो, व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ शेअर करा. चला मग बघा पुढचा व्हिडिओ. गेलो पोराला घेऊनच येतो आम्ही. हो, आम्ही तर बाबा त्याच ताळ्यात. कसं आम्हाला पोरगी कशी गोरी गुमटीच पाहिजे ना आमच्या गळ्याले. तुमची पोरगी कशी शोभते आमच्या गळ्याले. आमचा घोडा, आमचा पोरगा बी गोरा गुमटाच आहे ना. तर कसं भाऊ, माझून वागर जागी झालं, माझून केलं की नाही. कसं मागातले लोक तर असे काही पिना मानणार आहे. मागाचं वर्चस्व लोक काही लोक सैन्य होत म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. कसं माझून नुकसान तुम्ही डोकं वाजवता तर कसं संबंध हुकू शकते. कसं एखादी दोन सांगतात लोक. आम्ही काय राजा माजून करणार आहो काय? आम्हाला बाबा अशी गोरी गुमटी पोरगी भेटल्यावर आम्ही काय माजून करावं? कसं आमच्या बाबतीतही कोणा काही सांगितलं तर ऐक जाणं का तुम्ही. कसं आमची बी विरोधक आहेतच ना. हा, जसं तुमचं तसं आमचं. कसं दोघांची कशी झाकली मोठ सवाला काही ठेवा, उघडे काही करू नका. चापे चालू देऊ ना आपण. ते आकडे पटेल पाहिजे बा दोघांची बी. कसे आपण आता युवा होऊन राहिलो ना. कसं तुम्ही आमचा झाक झाका, आम्ही तुमचा झाकतो. कोणी आलो बोलायले, कोणीही मोडायचा प्रयत्न केला तर बस ऐकेलच नाही त्याचं. आणि जर जास्त अटीतटीवर आलं तर डायरेक्ट माझ्याकडचा आला तर माझ्या घरी घेऊन या, आणि तुमच्याकडचा आला तर मी तुमच्या घरी घेऊन येतो. त्याला टेन्शन ना घेऊन तुम्ही. आपण जर दोघे पक्क्या तर कोण काय करणार आहे म्हणा. बस ना भाऊ, एवढी गोष्ट काय? आम्ही का मोडायला बसलो का बापा? नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही कोणाचं ऐकत नाही. सांगा आम्ही थोडी आहो आम्ही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. होऊन जाईन तो संबंध, काही वांधा नाही. चला मग, राम राम. येतो मग आम्ही. चला मग, सांगितलं तेवढं कसं लक्षात राहू द्या. राम राम. मग राम राम. राम राम. हे बरे भेटले, चांगले दिसून राहिले मला. कसं याच्यात घरी पोरगी द्यायला पुरते आपल्याला. कसं इकडे तिकडे काही हातपाय मारायला पुरत नाहीत आपल्याला. पोरगाही चांगला अशी दोन अडीच चक्कर वावर या, काही वांधा नाही. हा संबंध करून टाकू आपण. कसं आपली चिव आहे ना इकडे. कसं आपल्याला सुचत नाही. हे बऱ्या हे इकडेच मिळलो आपण आता. का उभा तुला सांगले तेवढं काऊन नाही करत? पाहुण्यात गेली तू की कधी हसतं तर कधी तोंड कसं करतं हे सांगितलं का तुला एवढं करायचं? सीधा काऊन नाही बसतायत तुला? हसरं तोंड ठेवायचं. तुला माहित आहे काय? लक्ष काऊन नाही ठेवलं मार? हसरं तोंड होतं मार. आता पाय उभं तुझं तोंड कसं आहे तर आरसा आणू का तुला दाखवायला कसं तोंड करायला तू ना तर. तिकडे मागून कोचके काचके मारून राहिली तरी त्या बयाळवानाची समजत नाही. काही इशारे आशारे काही समजायला पाहिजेत ना. लहान राहिली का धांगड तू? एवढी मोठी घोडा झाली ना, एवढे समजत नाही तुला? ड्रायव्हर तिकडे नुकस नको माय. ड्रायव्हर मा बापान बोलावलं तुला. काय बोलून राहिली तू? तुझ्या बापान बोलावलं आहे की नाही? घुबड तोंडे असं शिल्लक बोलून राहिली तू. तुला मस्त नखरा द्या, चखरा द्या करून, लिपस्टिक द्या लावून, पावडर द्या लावून, सगळं द्या लागते ना एवढा मोठा धांगडचं करून. तरी तुला फक्त तटी बसायला रोग येते चांगला. मोठं हेकोळं तोंड करतं तटी. चार गावचे पाहुणे येलात की काही आपली नामोशी होते तरी गदीवानी तोंड करते डुकरावानी. लाजही वाटत नाही जराशी. किती खेप म्हणा तुला काही वाटतच नाही बिचारे. डोकसं नको खाऊ तू. जाय बरं घरात जाय लवकर. एवढी मोठी धांगड झाली 20 वर्षाची. सगळ्या गोष्टी सांगायला लागतात एवढ्या मोठ्या धांगडले. सांगलं ना मा डोकसं नको खाऊ. जाय घरात जाय. तुला नांदी लागणं म्हणजे मूर्खपणा करणं. तुझ्या पुढे डोकसंही झोडलं डोकसंही फोडलं तरी तू काय ऐकणारी असं काय? तुझे करशील तेच करशील ना. त्या मेंदूचा थोडी विकास व्हायला आहे. बालबुद्धी अस ना तू, बालबुद्धी. जाय करतोय मनानं काय करायचं आहे तुला तर. जाय ना घरात जाय ना. लवकर जा. हुकेल पोरगी आहे माय बाई. काय करावं माईचं आता? एवढी मोठी धांगड लग्नाला आली आणि सांगा आता हिचं काय करा. निराय चकोन्या वाकोन्या दाखवते एवढी मोठी पोरगी. काही ढंग नाही बापा या पोरीला. तुला एवढी पोरगी सांभाळता येत नाही तुला? ते पाहुणे काय करून राहिली काय नाही जरासं लक्ष ठेवा. मागून एक कोचका मारायचा जोऱ्यात. तुला तेवढी समजत नाही का? तुला सांगायला मी कसं काय करायला लागते तर? काय दात काढून राहिली, काय तोंड हेकोडं करून राहिली, जीभ दाखवून राहिली. एवढ्या पाहुणे चव गमवतो का? आता ते मतीमंद आहे तर मी काय करू बापा? किती कोचके मारू मी तिले? मागून कोचकेच तर मारणं चालू होते. तुमचं कुठे लक्ष होतं बापा? तिले जरासं हाणत जा मारत जा. जरासं शिकवा तिले तुम्ही. मा म्हटलं ते काही ऐकत नाही. पहा तिचं घुबडचं तोंड अजूनही पाकच आहे. पहा तुम्ही. पावली असं नको करत जाऊन बापा. पाहुणे चव जाते माहिती 4 चौघाई. आता ते पाहुणे चांगले होते, समजूतदार होते म्हणून त्यांनी बोल. तुला काय अक्कल आहे की नाही काही? अक्कल वाटायला कुठे गायब होती काय?
कुकडे काय गेलती का कुकडे? हा भयार जरासं पाहून डोकसं ते तोंड सुद्धा करते जरासं. तुम्ही की नाही माझ्या डोकं नका खाऊ बरं. तुम्ही दोघे जण माझ्या नांदी लागले. जा बरं तिकडे, जा लवकर. करा बया पुरीचं इकून तिकून संबंध येतात तर ही अशी बावल्या हानी करते. हा काय तोंड झकोडं करते तर काही दातच काढते. हिला हेण पोरगी निघली वा हे काय तुला काही समजून सांगत नाही दिल्या काही नाही. काय करावं मा डोक्याचा असा भुगा भुगा होऊन राहिला. मला काही सुसून नाही राहिलं. हा किती संबंध चांगले आले. पोरगी दिशा गिशा सारी चांगली आहे पण डोक्यातच नाही. मेंदूच कमी आहे तिला. एवढी बापा खपून टाका कशी बी मस्त की मारा कोणाच्या नाही तर आपल्याच्या नाही झेलला जात बापा. आता तिला कितीक सांगा तिले कितीक सांगा तरी ते जे आहे तेच करते ना. तुम्ही पाहिलं की नाही आता. तुम्ही म्हणसान बापा की बापा माय म्हणते पोरीले कावली मी पण तसं नाही ना. आता तुम्हीच माझ्या जागी राहून पहा कसं आहे तर. दिसून राहिलं ते कायचं चित्र पण आता काय करशील सांग. तुम्हाला 20 वर्षाची घोडी झाली पोरगी मारता येत नाही तिले. शोभत नाही आपल्याला एक तर मारणं. आता खोलीत कोंडून मारलीस ती म्या. काय करतो सांगतो. हिच्या डोक्यावर परिणाम झाला आपण काय करू शकतो. हा पागल्यासारखीच करते मी काय बय आहे थुत्र्याची. जर अशी चांगली राहत जाय बाबा पाहुणे येतात लोक तर राहत जाय मग काही तमाशा घाल ना इकडे. मजा येऊन राहिली असंच पाहिजे. काही मस्त दोघांचं वेळ आता. मस्त मस्त चालू द्या तसंच. ती बयाळ आहे रे देवा हे कसंच काय घातलं येऊन हे. अरे बापा रे आता म्हणते हसून राहिली काय बापा तिला समजून सांग नाही म्हणजे मूर्खपणा. काय चाल द्या म्हणते दोघायचं सांगा किती बी नकली पोरगी आहे हे. मी तिच्या नांदीस लागू नका बोलू नका बापा. तिच्या पुढे बोलणं म्हणजे आपल्या डोक्याचा भुगा करणं आहे. हा न्या तिले बापा खोलीत कोंडून टाका आता. काढूच नका लवकर. डोक्याचा सगळा नासून राहिला इकडे. किती सांगा बापा ह्या हेंड पोरीले निराश बी नकली आहे. हा बाबा आता काय दिलं कोणाच लागी नाही तर मग साऱ्या गावात फिरीन ती. काय खरं आहे तिचं. बापा पागल्यासारखीच करते पोरगी. किती काय कसंच करू. हिचं लग्न पहिले करून द्या लागते मला सटकनी. हा पोरगा आता मी सोडतच नाही. याचा पुरा पिक्चर धरतो मी आता. हा आणि तर सटकनी अटकून टाकतो मी. माझ्या डोक्याची बाम काढतो रे बापा मी. हे देतो का त्या गळ्यात टाकून हे झेंडू बाम. लोक पाहू बा नामदेवराव कसं करतो रे बा हे. मी काही भयाड पोरगी आहे ते. तिचं तोंड पायन कशी करे ते दात काढेन ते. हाशे काय बापा तिचा तालप आहे ना बापा. तिची माय का तिला बोलू बोलू थंडीगार झाली ना तरी ऐके ना ते. असं काय करता हवा. आपलाच कोणता सुद्धा आपलाही भयाड जाणे याची आठाने पडेलात ना. दोघांचं मस्त जमती द्यायचं. हा दोघे हसमुख होतात ते जाऊ दे. टेन्शन न घेऊ तू डोक्याले. देऊ ना झमकून काय करावं लागते आपल्याला. आपण जोड्या घोडा होते तरी सुंदर बाई की नाही. पोरगी दिशा घालता आपण जराशी काठाने बोलायला जाऊ दे ना. कायच करावं लागते. पण असं करून देशील तर गावातले लोक राग फासतील ना आपल्याला रे बाबा. हे पागल पोरगी झाला मस्त की पाहिजे ते कशी करे तर. मी काय उड्यास तर मारे तटी. तिची माय देईल किती दाब करे बाप. सांग बा आता कसं त्या घंटेची माय पहिलेच तर बा खतरनाक बाई यार बा. कसं असं बा हे मला पटून नाही राहिलं बा हे. बाबा ते घंटेच्या मायच्या हाती गेले पोरगी एक दिवस टिकणार नाही रे गड्या. साऱ्या गावात बोंब होईन ना. तू काय टेन्शन घेऊन राहिला. दोघांची दगडा खाली हातात ना. या पोऱ्याचं लग्न होऊन राहिलं त्या पुरीचं लग्न नाही होऊन राहिलं. दोघांचं चपे चपे चालते चांगलं. तू काय एवढं डोक्याला काही बाम लावून घेऊ नको तू. टेन्शन घेऊ नको तू. एवढं होते ते निपते मला माहित आहे ना बे. अशा मी आलाय संबंध जोडेला. तू काय टेन्शन घेऊन राहिला बे. असली तर असली भाऊ टिकणार नाही ते फालतू. कसं अशी पोरगी त्या गळ्यात नाही बांधायला पुरत ना. तो कसा आठाने पडेल असला तरी वर आहे ना हो बाबा. असा हसत तर नाही चार चौकाईत. हे काही करते ना पानतीचं तोंड कशी करायची येतं. बोलायचा पत्ता नाही. विचारलं काही तर काही भल काही सांगे. असं सांगा कसं काय करता हे. काय गळ्या याली जरा गोळी गुमटीच पोरगी पाहिजे ना. डोक्यानं पैदली असली चालते ना त्याले कशी फक्त सुंदर पाहिजे. दिशाले मस्त की मार नाही त्याच्या. पोरगी दिशाला चांगली आहे ना. त्याले डोक्यात हाय की नाही हाय काहीच फरक नाही पडत. आता मागे ते MAW झाली व्हायला होती पोरगी. ते पोरगी हो ना आपण करता केली का त्यानं. शिकेल पोरगी नाही गेली त्यानं. त्याला कशी गोरी गुमटी पाहिजे जाऊ दे मारणं मस्त घ्यायच्या. पण नामदेवराव ती जास्त झेंड पोरगी आहे ना हो बापा. काय करता राजा फालतू. कसं घोर होईन बा तो. मोडता जाईन ना ते. आपल्याला 4 चक्रा 10 चक्रा मारा लागतील नडीचा. वरून पोरीच्या बापान केस केले तर कोर्टात ते चक्रा मारा लागतील. काय हेच होते म्हणतात घ्या आफत. फालतू कसं घरावर गोटे घ्यायला पुरत नाहीत बा. सुखाची अर्धी खाऊन राहिली तेवढीच पोट वर खा. एकच्या मागे लागू नका. हे काही नांदी लागू नका या संबंधाच्या. ताटी काहीच बोलू नको तू. घरी चाल मुकड्यानं. सरपंचाच्या घरी जाऊ बसू बैठक घेऊ. असं सांगू काय त्यातून निर्णय निघते मग पुढचा निर्णय घेऊ आपण. कसं आपण आता आठीचा बोलून काहीच फायदा नाही. फालतू कसं आता बोलायचा भातात बोलायचीच कडी आहे.
थोडा काही उपनत बदलू नको, असा आहे तसा आहे. फालतू कसं होणारा संबंध होणार नाही. कसं चांगलं चांगलं सांगायचं. जे काही वाईट गोष्टी त्यासाठी सोडून द्या, सांगून देऊन राहिलो तुले. जे काही आहे ते खरं मी सांगेन हो. ते माझ्या घरावर गोटेने आणले पाहिजे. कसं आपल्याला ते पटत नाही, लुपची तर अजिबातच नाही, आपल्याला जमतच नाही ते. जे काय आहे ते उघड. ते तुम्ही बोला, खोटं मी नाही बोलत. आपला स्वभाव तो आहे. तर बापा जे तुले मनात असेल ते बोलतो. चाल बापा सरपंचाशी बोलू, काय म्हणते काय नाही तर सरपंचाला सांगू हा विषय. ठीक आहे, आता बोलून काही फायदा नाही या गावात. घेणं देणं कोणा अजून ऐकलं तर फालतू अजून घोर. वयाचा संबंध तोही होणार नाही. मुळत नाही राहून आमदार हा संबंध हे पोरगी कोणच करते राजा आपल्याशिवाय. तुम्ही टेन्शन ना घेऊ. काय कोणता पोरगा पाहायला येणार, पोरगा पाहायला नाही राहिला. त्याला माहित आपली पुरी हेंड आहे. आपल्या मस्तकी मार नाही त्याला झंड बाम हे. तुम्हाला काय समजते हो, तुम्ही लय संबंध गेले असतील, पण तुम्ही काही नाही बापा. तुम्ही असे जमून दिले संबंध, काही खरं नाही तुमचं. चाल बापा ठीक आहे, बोलू नको. चाल मित्र, आम्ही जातो आता बैठक घ्यायला. असं घंटांच्या लग्नाचा असा घोर होऊन राहिला. असं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. देवलाल देवलाल इकडे रे. हो देवलाल, काय म्हणता बुडूबा? सकाळी सकाळी बोरी आठवण आली बाबा देवलालची. काय कुकडे काय कामा विमाल जाणार आहे का? काही काम पाहिलं कामासाठी? फल्ल्या मारायचा विषय सोडून देतो. कामा फामाचं नाही आलो सांगेल तुला. कसं तुझ्या बुड्याला कसं समजून सांग तू माणुसकीत. नाही तर माझ्यासोबत गाठ आहे बरं. तुला वय वय करून राहिला, मायाच्या तेल घालून राहिला तो. समजून सांग तू त्याले, नाही तर मग माझी गाठ आहे बरं. काय केलं मा बुड्यानं? तर तुझ्या बुड्या गावात इकडे तिकडे कांड्या फिरून राहिला, मान सन्मान कमी होऊन राहिला गावात. त्याचं काय? मला सांगितल्याशिवाय गावात पान ना आले. आता कोणी मला हुंगून नाही राहिलं. तुझ्या बुड्याचे हे काम शोभते काय? सांग ना तू. सांगा बुडूबा, आता मा बुड्याची काही गलती आहे का याच्या? चार लोक मा बुड्या येतात, बसतात, उठतात. मा बुड्या काही संबंध सांगते गड्या गाल पोरगी ढमुका म्हणून लोकांना गोडवा मा बुड्याबद्दल. संबंध सांगायचा नाही ना रे. मान सन्मान कमी होऊन राहिला. काही गरज नाही ना. जटी माय ठराविक आहेत संबंध आहेत माय, ते लोकही माझं येऊन राहिले ना. आता त्या बुड्याला समजून सांग, हे कुठे करू नको म्हणा. मा इकडे पाठवून देत जाय ना. त्या बुड्याला समजत नाही काय त्या कुठे? गावात कोण आहे मोठा? मी आहो की नाही? मग चार लोक माझं यायला पाहिजेत की नाही? सांगा बुड्डेबा, आता तुम्ही सारे लोकांनी हिसळ हासळ करता, तुमचा जो कोण येईल? आता माबुड्याचं चार लोक येतात. आता मी काही तर माबुड्याचा काही सांगू शकत नाही जाईल की जागड होते याच्यात. ते येतात तर माबुड्या सांगते. पण तुमचं काही दुखू द्यायचं काम नाही ना. फालतू गरम काही करू नका अजून माही. अजून मी काही बोलीन तुम्हाला. तो काही बापले का तसे जाणार पाहा लागते मला तुम्हाला. तुम्ही गेले को आता जाऊ द्या. आता काय बोला? आता कसं बोललं तर काय जाईन मग? असं मी पाहतच ना तुम्हाला काय आहे तर तुमचं. चालले रिकामी कामं करता काय? मान सन्मान कमी करता का तुम्ही गावात? तुमच्या जे होत असेल ना ते करून घ्या तुम्ही. डोक्या भेजा काही खाऊ नका गाठीचा. एक तर साला आमचे काम धंदे पडले, गाठीचा बडबड करून राहिले घेणं देणं तुम्ही. मला एक तर कामाला जायला लागते. तुमचं चालू द्या टिपूर घेणं देणं. मान सन्मान कोणता सन्मान आहे तुम्हाला बोंडशाचा? गावात कोण ओळखतो तुम्हाला? दडीचा असेल तरी बोळ घालता राजा तुम्ही. सुदेत नाही तुमचं तोंड तर सुद्धा नाही. त्याने जे होते ना तेच करीन रे मी. तुम्ही काय कमी समजून राहिले का मला? दोघे बापले का चिवत्याच काढता का मला? आणि तो रग्या एक आदर तो त्याच्या नाताचं लग्न नाही होऊन राहिला लागलंच तर. पण तू लोकांनी छानपणा शिकून राहिला. अटी पोरगी पाहिजे तट्टी पाहिजे. काही गरज आहे काय? तुमचंच पान तुम्ही दुसऱ्याचा काय फोन राहिला. तुमच्या पोरासाठी तो पोरगी बाबा पहिले तो रणका फिरून राहिला गावात. पहिलं आपलं भोंग आहे, दुसऱ्याला कपडे नेसून राहिले हेंना देणं. आपलं पाहणं पहिले काय आहे तर आपलं फाटका आहे ना. त्याला कपडे नेसा पहिले काय आहे तर त्याला ठिकाई लावा. फालतू घेणं देणं डोकसं खाण लावलं सकाळी सकाळी तर पाहिनच नाही रे. माझं 17-60 पोऱ्या एका दिवशी आणि तुम्हाला पोऱ्या लग्न करू. पण मा पोऱ्या लग्न नाही करत ना म्हणून सांग तू. यायचे काय बे कंट्या फंट्यात लग्न काय का 5 मिनिटात देतो जमून. ते कसं ते येत नाहीत ना माझं. त्यान मग करून द्यानं जाणं लवकर. काल माझं टंग करून घेणं देणं जावा. तो भेजा नको मा लागते. या दोघं बापले का या नाका टिचून काम करायला लागते गावात मला. आता घंट्याचं लग्न देतो जमून आता मी. अशा आहेत मग मित्र आमच्या गावात लोक मान सन्मानाचे भुकेले. यायला पुढे घातलं तर संबंध होत येतात, नाही तर मग ताच इचकोतात हे. तुमच्या गावातही असा कोणी असेल तर सांगा बरं कमेंट्स करू. लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून घ्यावर चॅनल मित्र. देवीदास नामदेव काही आलाही नाही अजून. काय करून राहिले एकाच्या का जेवण खावणं करून येतात का रे आपल्यासारखे? नक्की गडा पुरीच्या बापान मटन आणेल अशी. रट्टा हाणून येतातच हे. काही ना काही मेळ आहे म्हणून तर येऊन नाही राहिले हे.
दोघं जण का एवढं खायला सुटीलच का आपल्यासारखे? झडा मारतीन जटी नाही तटी खाईल का? काही बोलत राहतो तू. ते का घरी अर्धा किलो सांगू 1 किलो आणून खाणारे लोक आणि तू त्याला म्हणाला तरी जाऊन खातात ती. ते जरा ही विचारपूस करत असती. 4 चौघायला भेटतीन तटी समजदारात ते दोघं बी. त्यांचा हा काही करून संबंध व्हायला पाहिजे गड्या. यायनं मेळ आणायलाच पाहिजे. हो कसेही बसल्या उचल्या मारा म्हणा गड हो मेळ आणा काहीतरी. कसा हा गडी बिले खाव खाव करून राहिला लग्नासाठी. 17-60 खेप तोच विषय काढते. खाव बुडवा लगन करीत येता मागून पोरगी पाहता की नाही. आला आणि बसला की बस मस्त कसं दाबते आपलं. गड्या ते दोघंही पोहोचेलात बाबा. बोलेले तुला माहित आहे कशात तर पुरे पंडी जात ते. हो बोल नाही बोली देत समोरच्याले बरोबर गेटतात त्या पोरीवाल्याले. तो काही विशेष नाही संबंध मेळ आणतात ते. पोरगीवाला पोरगी देते गंटनले काही विषय नाही. तो टेन्शनच घेऊ नको म्हणून तर त्याला पाठवलं बाबा. आपले जर मेळ येत नाही तो कोणाचे 4 हात झाले कोणाचे बी तर त्याच्यात आनंद आहे बा आपल्याला. पण काय गड्या घंटा आला नाही गड्या आज. कुकडे जायला नाही का? कुकडे गायब झाला हा. अबे तो अजून वाकळीतच अशी त्याला स्वप्न पडत असती ना आता. तुला माहित आहे का कोणी पोरगी पाहायला गेलं संबंध सांगितलं की यात स्वप्न पडतात. तो खडी वाकळीचं स्वप्न माहिती. तुला माहित बाप्पा त्या घंट्याला माहिती रे बाबा वाकळीत पडतात की काय. तर तुला पडत असती बोले तसं वाटते. असा काही बोलतले का डुबा. तुम्हाला गात काही माहित आहे की तो कंदील बुडा तुमच्या नान बोट मोडून आला ना. थळात बुड्या मारून आला तो. तो नामदेव देवीदास खोटा बोलला त्याच्यासोबत. ते चालले पोरगी पाहिले ते म्हणत आम्ही बिजू यायला चाललो. हो तो हातपाय उपटून राहिला बा. तुमच्या नान बोट मोडून राहिला तो. काऊन बे सदा गदा पोट दुखते बे. आपण कशात काही असलो की खाईले का मला समजत नाही का याचा काय कोणती बिमारी व्हायला यायला आता. कोणती ओट असली आपण काही सांगितलं की बस बेजा यायचं पोट दुखते. त्याचा स्वभाव तसा आहे ना पहिल्यापासून चिरका माणूस आहे तो. त्याला कसं मानापानाचा बेजा भुकेला आहे तो. त्याला जर कुठे नेलं तुम्ही ना भजन कचेरी खाऊ घातलं पोरगी दाखवली मग शांत होते तो. त्याला तो काही चाना सापडून नाही राहिला. तो कसं खाया पेजा बेजा लालची आहे तो. नाही तर काही शादोई न हो बा तू. बस आता काय सांगा मध्ये ते शी सांगता येत नाही तुम्हाला. नाही एवढा बोले तुम्हाला की बस. हो तर बुडेनच खराबा गेला म्हणजे माया. साऱ्या गाठ डंका त्यानेच लावला म्हणे माया पिठणं. मला काही अपमान मानच देऊन नाही राहिले गावात. सारा अपमानच होऊन राहिला माया. इज्जतच करून नाही राहिलं गाव माया. बापा एवढा बोले की बस राजा भयान. तू कोण तेल टाकून राहिला मला हे नाही समजून राहिलं. तू कोण पोट दुखून राहिलं. शादून राहिला तो मागे शादून राहिला समोर शादून राहिला का आम्हाला तो तोंडावर आमच्या. तू आलाय आम्हाला सांगायला म्हणजे तू अटी झमकून देतो अट्टे आमचं. श्रीराम याले सांग त्याले सांग हे कामं नको करत जाऊ तू. हे कामं सोडून दे बरं. आता या वयात शोभत नाही तुले हे. कसं त्याला बोलायचं असलं तर आमच्या जो येईन ना आमच्या आमने सामने बोलीन तो. काय आहे तर आम्हाला साधून राहिला काय तर मग पाहू आम्ही काय आहे. पण ते तू तू काल सांगून राहिला आम्हाला शिल्लकपणा अटी. सांगा आता चांगलं करा धर्मही नाही. मा देखत तो साधू आहे तुम्हाला म्हणून मी म्हटलं तुम्हाला. मला काय घेणं देणं आहे. करा तुम्ही तिकडे कुस्त्या मला काय करावं लागते. सांगितली म्या मा देखत म्हटलं म्हणून साधू आहे तो तुम्हाला. तू चांगलं करून राहिला का कोणतीले 2 गोष्टी समजून सांगायला पाहिजे. तू तर वाढून दिलं शिंदोटी. आमच्या लोक हे गोटी आलेच नव्हती पाहिजे. तू तिकडेच निपटायला पाहिजे होती ते. तू एवढा समजदार असतं. आम्हाला सांगितल्यापेक्षा तू त्याला सांगायला पाहिजे होता 4 गोटी. रे मग याला मजा बाहेर भेटत होती का. यानं तर तेल टाकलं असेल त्याच्यात. यानं इजवलं नशीन पेट्रोल असेल यानं. हा काय तुला काय चांगला वाटते का तुला हा म्हणशिरा. जटी जाईन तटी बिबा भरी राहतं. मापोऱ्या शिवल्यापेक्षा बेकारा हा. तुमच्यासाठी तुम्हाला चांगलं सांगत ते पटत नाही. जरा फेका तिकडे टप्प करा भांडणं तिकडे. मला काय करावं लागते हो भाऊ. मग काय डोकसं खाऊन राहिला बसू दे ना आम्हाला. गप्पा चालू होते आमच्या. तू काय आला मधात तेल टाकेली मग का तुमच्या थांबेले आलो. गावातले लोक पानचडे चांगलं सांगा ते बुडत नाही लोक. ह्या बुड्याच्या पिशव्या काढाच लागते मुले. ते तो कंदिल्या बाई कुणाला एका 2 दिलेलं काल सांगू मग पा कशी मजा आहे दादा. बरं तो कंदिल्या काय कुणाला पाहू बरं. चाल त्याला 2 गोटी समजून सांगू. तुम्ही बाबा पोरगी पाहायला गेलते ना तातडीने मा घरी आले तुम्ही. काय गोट काय आहे काही विचार नका तुम्ही. बोरी गोट आहे. हो काय बाबा संबंध पाहायला गेलो कोण ठरले. आता काय सांगा तुम्हाला. झालं काय विषय काय आहे नेमका तो मांडा. पण पोरगी एकदम बडी आहे. गोरी गुमटी पोरगी आहे एकदम काहीच नाही. अरे गंठनली एकदम प्युअर शोभते. हो
मी तर म्हणतो संबंध फिक्स करायला पुरते आपल्याला. तर पुढच्या बारीनं आपण 2-4 जण जाऊन संबंध फिक्स करून टाकू. काय करायला लागते बापा, नेम घ्या आणि चाला झटकनी. क्रुझर सांगू एक आणि चालले जाऊ 5-7 जण आणि बस आदर्श लग्न करून टाकून घेऊन येऊ घरी. चांगली पोरगी आता काय करावं लागते, चानस काल गमवता. सुंदर आहे म्हणता तुम्ही दिशाले. गड्याला सुंदर असतं पाहिजे आपल्या. मग जमलं, मग काही वांधा नाही. तर आहे का आता का नेम यावर काली बिली सांगा आली तुम्ही. सरपंच पोरगी लय सुंदर आहे, पण डोक्यानं पाय दिलाय. हो, आम्ही गेलो बाबा पाहिले. तिची माय तिला दाब करे. पोरगी कधी हसे, तर कधी रडे, तर कधी हेकोळच तोंड करे, कधी त्या लाय पडे खाली, कधी शंभूळ वळे. काय सांगता तुम्ही, अशी परिस्थिती आहे. तर नको सांगू ना आता. जरा तुला आता कसं आवडतं हे जरासं काय का देवीदास, तू बिले का कोणाला संबंध इचकून राहिला का. अरे असं आहे का रे बापा. नाही रे बापा, हे अजिबात नाही पाहिजे बापा. आपल्या का डोक्याला राख पासून घेतं बाबा. ते मुडलं अशी पोरगी नका देऊ रे बाबा त्या घंट्या पंट्याला करून. त्याची माय माहित नाही तुम्हाला किती खतरनाक आहे. तर खेट्ट मारीन ते बाई आपल्याला घरी येऊन. असा संबंध राहू द्या बापा, नाही झाला चालते. असा मुंजा मेला चालते गावात, पण ही अशी त्याच्या मस्ती मारू नका. पण तुम्ही गोट ऐकून नाही घेऊन राहिले. हा जरासा वाढूनच सांगून राहिला तुम्हाला देवीदास. कसं माई गोट ऐका तुम्ही. कसं आपल्या गळ्याची आठाने पडेलात ना. दोघेचा कसं साजेसा जोडा होते. दोघे आठाने पडेल होतात ना. मस्त गुलू गुलू चालते त्याचं. काय जरासे तुम्ही गोट ऐकत जा बा. अरे दोघांपैकी एक तर चांगला पाहिजे. दोघे आठाने पोळील करसान काय. तो मिळीन काय, काय व्यवहार करा जाईना, काय करा. काय समजीन ते येईल. जरासा कधी एक माणूस हुशार पाहिजे त्याच्यात. एक असलं तर निघून जाते. पण आता दोघी तसे बयाडतले तर सांगा कसं करावं ते. तुम्ही म्हणता द्या झमकून लोकांचं लोक. काय बाबा, मला काही समजून नाही राहिलं हे. सरपंच पुरीच्या बापाच्या घराच्या बाहेर निघलो त्यापासून मी नामदेवराव समजून सांगून राहिलो की ते गोट काही जमणारे नाही बरं. हीच काही इंधन होईल. कसं त्याच्या काही फंद्यात पडू नका. तो आपल्याला काही संबंध पाहिजे, पण नामदेवराव काही गोट येत नाही. तर दिन गळ्या होते ना, करून टाकून. ह्या का भाजीपाला आहे का बा संबंध. काही तसं म्हणणं नाही सरपंच, पण एवढा काही बया नाही ना. व्यवहार समजते गंठनले. एवढा का थांबला आहे का तो पोरगा. साऱ्याच्या मदतीत धावून येणारा पोरगा आहे तो. कसं इकून तिकून भेटून राहिली त्याला, तर त्या झमकू काय करायला लागते. थोडीशी गाठाने पोळायला आहे, बयाला आहे, तो मतीमंद आहे. तर काही नाही होत ना, घेते तो सांभाळून. हो, मला गॅरंटी आहे त्याची. तुम्ही राजा भलतच लावलं. तुम्ही सांगून राहिली एक नामदेवराव, देवीदास सांगून राहिला एक. आता काय समजावं, मला काही समजून नाही राहिलं हे. तुम्ही करून राहिले समजदारीच्या गोष्टी आणि हा करून राहिला गडी व्यावहारिक गोष्टी. आता कसं काय करावं. तसं म्हणणं नाही सरपंच, पण ते कसं आता लग्न झाल्यावर समज येते. काही काही पोरीले लग्नाच्या अगोदर हुळ असतात, पोरी समज नसते. लग्न झाल्यावर येते ना हो मिळतो. काही टेन्शन नाही घेऊन हो तुम्ही. नामदेवराव ते पोरगी बया आहे राजा, तिच्यात काय समज येणार आहे. ते काय घोड आहे काय. 22 वर्षा घोडा व्हायला ते पोरगी. काय बा तुम्ही काही करत राहा बा, मला नाही पडत ह्या गोटी. आपल्याला कसं खंदन पाहिजे. कसं हे ते मॅड मस्त की त्याच्या मारसान तुम्ही. तोही मॅड दोघंही मॅड. करतीन कसं काय ती. हे जा मिळीन काय. तुम्ही राजा काही लावत राहता राजा. कसं आहे माहिती आहे का, हा संबंध होतीच राहू दे. हो, पिसकला हा संबंधाचं समजून झाला, मोडून टाका हिडू. संबंध पाहू दुसरी पोरगी त्या गड्याले. तिच्या काही नांदी नका लावू. अशी बयाड पोरगी काय करता बापा करून. कसं घोर होईन ना तो. लोक बोगस आहेत ना. एकाही 2 करेल काहीच टाइम नाही लागत. 4 लोक काय म्हणतील, घंट्याचं कोणी करणार नाही तर बाया गावातल्या लोकांना अशी बयाड पोरगी दिली आले करून. उलटी खेटर आपल्या डोक्यात घेणं देणं. काल आपल्याला फालतू बोल घेता, उलटे घेणं देणं. लोक बोलतीन, शन घालतीन आपल्या तोंडात, असं दिलं करून. तर ते काही आपल्याला मली पटून नाही राहिलं. ते देवीदास म्हणते ते बरोबर आहे. पण जर तुम्ही विषय समजून घेऊन राहिले तर राजा चांगले असतं. पोरायला पोरी भेटून नाही राहिला सांगा. आता हा टकल्या होया, आठाने पोळे द्यायला समज नाही, काही काम धंदा करत नाही. तो पोरीवाला द्यायला तयार असू द्या ना. वया द्यानं झमकून यायचं. आपल्या गावात राजा 40-45, 45 वर्ष घोडे व्हायला शिकून वाया जायला. त्याचं लग्न नाही होऊन राहिलं अजून, आणि आली इकून तिकून भेटून राहिले तर तुम्ही झमकाय मागं पुढं करून राहिले. साऱ्या गोष्टी बरोबर आहेत, पण ती जर हिचकलं तर मग आपल्या घरी वागवत सांगते. तुम्हाला राजा गंभीरच कळत नाही विषयाचं. जरा तुम्ही काय वय करू नका. घेणं देणं तो काही संबंध गयात बांधू नका त्याच्या. फालतू कसं आपल्याला त्या गोष्टी पटत नाही, आणि आपण काही त्याच्यात नाही. आपण आता कानाला हात लावतो, आपल्याला घेणं देणं नाही. सरपंच पाहून आहे अटीच बोलून राहिलो मी. काल काही झालं तर मानाव घ्यायचा, मी येणार नाही बरं कशातच. ठीक आहे बा, तुम्ही ना आता दोघांनी घोंगडं झटकलं ना तर मी झटकतो बा. मला काही घेणं नाही मुळलं ते. आता विषय निघणार नाही तो. बाबा नामदेवराव घरी जाऊ बापा, जेवण खावण करून वावरात जाऊ बापा.
तो घंट्या मा घरी आज लोक 4 खेप येऊन गेला, त्याला काय सांगा की असं असं आहे. आता तुम्ही पहा काय सांगायचं आणि काय नाही. आम्ही चाललो आता दोघं बी. काय मग तुमचं फोडलं मा डोक्षार खापूर तुम्ही. चला घरी भाकर माकर खाऊन वावरात जाऊ. काय मग मित्र संबंधाचं काम बेकार होईल. काय करता सांगा. इकून तिकून योग येतात ते अशी येतात. हा काय करा आता. गंटनची योग कशी का. तुम्ही तरी मित्र एखादी पोरगी सांगा. गंटनचं कसं झमकून देऊ आपण. अशी चांगली पोरगी तर तुमच्याकडे नाव सुचवा बा तुम्ही.